नाना काय करतोय? कातर घासतो. कातर घासून काय करायचं? कातर घासावं लागते जरा, घासल्यावर कशी जरा चालाय बरी पडते तुला. आलाय दिल्या मान, आलाय मान घ्या. बघा हे बात हे बघ बाबा, हे बघ झालं मी रेडी आहे स्वयंपाक. रेडी. आणि काय सगळं झालं पण गुळवणी कुठे आपली? गुळवणी योग्य पीठ बघ. हा तो का कडे गुळवणी आपली. गुळवणी आणि पोळी. तर काय आता काय करते? भात घालते गावा. कसलं तांदूळ आहेत? इंद्रावणी तांदूळ. हा इंद्रावणी तांदूळ बघ, सविताबाईच्या लग्नाच्या टायमाला आणलं होतं आणि ते तसंच मी आपल्या गुन्हे ठेवलं. अजून का? तसं तांदूळ ठेवलं ते सणावाऱ्याला ते राहून गेलं ना. अच्छा, आता देण्यात आलं म्हणलं बघा तांदूळ. 2-3 वर्ष ठेवलं काय? मग ती तांदळाचा आता भात करते मी. लग्न हे रोज आपण रोज तर खातोयच ना राशींच्या तांदळाचा. हा मग आज इंद्रावणीचा भात घातला. आता ती करायचा भात खायचा सणाला. भारी एकदम. राहून गेलं का त्याला चांगलंच राहिलं. त्याला काय हाय चांगलं म्हणजे त्याला काय नाही, एकदम भारी. तर आपल्या इकडं उभी केली आता फुलं बिलं मोगऱ्याची. तर आता व्हायचं काकू जाऊ जरा, काकूचं काय चाललंय बघू. आपली मेंढर हरीला गेल्यात. काकू काय करते? काय प्लॅन आहे रे तुमचा? हाय कुठे आहे तुमची गडी? लई डेंजर आहेत. गुळाचं काय करायचं? आमटी आपलं गुळवणी. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. काय फुटतोय का नाही गुळ आजच्या? नाना काय करतोय? कातर घासतो. कातर घासून काय करायचं? कातर घासावं लागते जरा, घासल्यावर कशी जरा चालाय बरी पडते तुला. झाड नको का? तर आज गुढीपाडवा आहे, सण आहे आज. हा आज वर्षाचा 9वा दिवस. हा आज हे बकऱ्याचा जरा आम्हाला कान कातरावं लागतो. काय कातरावं लागतो? कान. कान करत कसं आज्या पंजापासून ते आमच्या ते आलाच आहे तिला ना पिढी. गुढीपाडव्याचं म्हणजे ते मानच आहे त्यांचं. आता अशी कातर घातल्या दार येते का तिला? हा दारी ती काही दार आली आता. कसलेला पाडायचं असतं ते? बघूया लावरांना पडावं लागेल बारकी. क्वालिटी पाडावं लागेल. आलाय दिल्या मान, आलाय मान घ्या. टोपी घालून ये. हा का नको?
असं डावकण करावं लागतं. पाडवेच असतं ना आमचा. म्हणजे की मान द्यावंच लागतो. द्यावाच लागतो म्हणजे आता देवामोर मांडायचं कानी. काय होतं हा आता एक खंडोबाचा आमच्या मान द्यावाच लागतो बाबा. बिरदेवाची लक्ष्मी नाही का? हा बिरदेवाची लक्ष्मी. चला ह्याला चला. आणि आता दुसऱ्या क्वालिटीचा पाडा. दुसऱ्या क्वालिटीचा क्वालिटी एकच असते रे. डावकण म्हणजे डावकणच आहे. डावकण म्हणजे डावकणच आहे. शिकून एक आणि तिकून एक असे चिन्ह पाडायचं. शिकून एक तिकून एक. रे हालच्यात लाव र. झाली बघा अशी. दोन तर आणल्या. दोन तर डावकण झाली. दोन केल्या. त्याला पाडव्याच असन. थोडी पाडवा साजरा करावा लागतो. बघा बोकडाला फोन करायचे आज. गलुंडी तोडायची. गुढी पाडव्यापासून काय? हा गुढी पाडव्याचा सण आला येऊ. साजरा करावा लागतो. देवामोर मांडावं लागतात बाबा. एका हे लिंग. हा ही लिंग. ही देवाची लिंग काय? हा देवाचं लिंग आलंय. कडीपत्राचं लिंग. हे सगळ्यांचं तोडायला लागला का तुम्ही आज? आम्ही आता काय सण साजरा करावाच लागतो बाबा. ही जोतलिंग. हा जोतली. खोली गावल का खोली? तर नमस्कार मित्रांनो. तर बघा आता हे गुढीपाडव्याला आपण फुलं घेऊन चाललोय. कारण आज नवीन वर्ष सुरू झालंय. तर आता इथे एक देव आहे स्वामी समर्थाचा मठ. तर मठ आता मठावर गेलो तू बघा आला आमच्या गुडला. तर आता आपला वाडा इथं पलीकडे. आता मी चाललोय. मोबाईलला पण चार्जिंग नव्हती. चार्जिंगला लावला ना नाना तात्या गेला मी हरीला घेऊन. आपली गुढीपाडवा उभा राहिलाय. काय काय करते? आज काय? तर आपला हा देव आहेत. हा वर्षाचा ना. काय म्हणती? ऊन होणार आता. उन्हाने मग पोळे फुटणार. उन्हाच्या आत झाले तर होईल. काय ऊन लागायला लागले आपल्याला बी कटाळाच येणार ना उन्हाने. होईल तेव्हा होईल. आता काय करायचं. एखाद्याने करून उचल माणूस. गुढी का उभी केली? काय आताच. तर आपले देव आहेत. कुलदैवत आहे ना काय? हे कुठलं हे देव? हे खंडोबा. एक जखेर वाढ जायचं. तर नानाने पण तिकडे उभी केली. सगळी काय करतात ना अशी गुढी पाडवा उभा. सगळ्यात गावच्यात सगळ्यात महाराष्ट्रात जिकडे जाईल तिकडे गुढी पाडवाच. आता इकडे काय घातलंय? त्याला पाणी फुलायची डाळ शिजली. आता आटायची पुरण भिजल ना. हा भात बीत गारसर पुरण भिजल. तर आता आपलं रानावनात म्हणजे आपली जी एखादी काठी असती तीच काठी उभी करायची है ना. तर आता हे काय आहे? गाठी कुठं आणली? एक कडाव म्हणून गावीन त्या गावात आणली. काय फुल आपली साध्या पद्धतीचा लिंबाचा डागळांना हा गल्लास. तर हा चुळीचा खणी ना.
तर झालं आता पीठ मळू. पीठ मळून घेतले आता पिझल ना. मुराई टाकलं का? तोवर पिझल तोवर दुसरा उरत अजून लई भात का घालायला लागल. आमटी वाटायचंय अजून. आमटी उघळवणी. पटापटाचं बरं. दूर पण लई लागतोय. असं काय करायचं? वाईट बारीक करायची मग वाटाय आपल्याला वाईट हलकी जाते. तर मिक्सर आहे का आपल्याकडे? नाही. नाही ना आता मिक्सर इथं कुठला घरी आहे. लोक मिक्सर करतात असले बारीक. तर आज वर्षाचा सण ना. वर्षाचं एकदम बारीक करायचं का? पुन्हा वाटायचं आणि डबल एवढी बारीक करून. असे वय. तर दिवस पण आता कुठं आलोय बघा. पाणी आणलं मग आम्ही जाऊन. तर नानाचा बिराड तिकडे बघा. नानांचा गुड का काय करती? चाललंय काकूचं म्हणणे काय नक्की. तर झालं काय बारीक? तरी माझी चुलती आहे तिकडं. ती ना पोळी. पोळ्यात तर नानाचं काय चाललंय? नाना काय करतो? काय आता देवाला फुलं बांधतोय बाबा. गुढी पाडव्याची फुलं बांधावं लागतात. ऊन ऊन तर बघ ना काय लागते. बाया उन्हात स्वयंपाक करते. काय आता जे आहे ते केलं पाहिजे. बरं उन्हातच जेवण वास. आता कसं काय वाटतं बरं फुला तुला? हा बा. फुलं कशी काय फुलं एक नंबरच आहेत त्यांना. देवा बिवा पण जावं लागते. ते पण उन्हा तापायला लागलं कारण त्याला सावली नाही. सावली ना आपल्याकडे सावलीचं प्रमाण जरा कमीच या. कमी आहे. बाया तापते देऊन आणि काय सावली आहे का काही? पोळ्या झाले देऊन. एवढ्या उन्हात कोण पोळ्या तरी करत का? नाही ना करा चाललंय बाबा. काळ ते केलं पाहिजे असणार मारून. दोन गलास ठोक काय दोन गस ठोकला असतं. त्याचा ठोकाय नाही टाइम येतात. तो काय तरी का आता बकरी जरा फिरून आली. कोण सावल्या करत आम्ही आता झालोय. थांब तरी काय आम्ही तरी काय बसलोय का तेव्हा? आम्ही तरी काय बसलोय का त्यांना पाणी चारा चारून आलो. आता हे काय देवाची भक्ती बिक्ती झाली आता वाईट. हा काय उंड्या किती पोळ्या होणार तरी पण? पाहिजे काय टोपलं वर. टोपलं पर होणार पोळ्या. जाखावं लागते ती. नाही पण राहणार त्या माणसानेच बाबा वनवास काढ. घाण माश्या गुश्या बसतात ना. बरं का तेरा त्या माणसाने नाही रे असं निघायचं. असं त्याला डाळ अशी वाटायची असते ना त्याला मिक्सर घेतात. मग त्याला समजा गोष्टीला काय नाही ते आहे. आता नसतं वर बसून आले ते जेवण चालू असतं. इथं काय रे इथं ढेकळात बसायचं. आमटी केली. ती काय आमची बघा बात ही बघ बाबा. हे बघ झालं मी रेडी आहे स्वयंपाक. रेडी आणि काय सगळं झालं पण गुळवणी कुठे आपली? गुळवणी पीठ बघ. हा तो का कडे गुळवणी आपली. कडे नको. गुळवणी आणि पोळी उदबत्ती लावतो वाय देवाला. तर नाना चालली आपली सेवा. मग आता काय करतोय बघ. हाय कशी लागते बघ ना. जाळ बघ कसा आहे. काय वरण लाय काय रे रस रस करते बाबा. अशी परिस्थिती आहे बघ आमची. हा अशी परिस्थिती आहे बघ. हे ताट आहे तुळजापुरात. सगळं आम्हाला उन्हा घरात आमच्या पाठीशी उभी राहा. जाईल तिथं बाबा. नाना लईच बारकी आपली गुढी उभी केली. माझा बारीकच उभी करतो. काय काठी आपली मापाची एवढी माठी. आता कुठनं काठी आणाय? वार येत ना इथं काठी. काय घर असले उभी. आणि इथं खडक आहे त्यामुळे गश ठोकला या. ठोकला म्हणजे त्याला आधार नको द्यायला. बरं का आधार पाहिजे ना. हा तो गुड गुडे गुडती काय वरती लक्ष म्हणजे गुढीपाडवा. पडा म्हणलं दर्शन करावं. सणासुद्धा एकामेकाच्या घरी यावं लागतं. असं असतं ना ते.
चांदीचा दिवा होती सगळं ओके हा. काय दिवा होतं चांदीचा दिवा त्याचं पोळपोटाला लाटावं लागतं ते इथं काय मिस पळपोटाला बारीक रंगावलं आहे पण हा. हा पळपोटाला आहे ते रंगावं लागतो का नक्षीकाम बारीक केलंय. मग तसं करावं लागतं ते रंगावला यार. बायांना लयच हाऊस पण. हाऊस पण आता राहणार राहते ते बिचारे त्यातलं ते काय म्हणतात उन्हात गारात ते कुठं? रंगावला ना हा आताच्या काळात झालं पुढच्या काळात होणार नाही अशा गोष्टी टिकतो व्हायच बरेच दिवस. मला वाटतं या पळपोटाला नवीन कलर आणला असेल. हा आताच्या काळात जे चाललंय ना अजूनपर्यंत पुढे होणार नाही आणि पुढे घडणार पण नाही. तू सांगितलं होतं ना मागल्या व्हिडिओ मध्ये हा? हा सांगितलं होतं का नाही घडणार तर आताच्या सुना बाळ आहेत काय राहणार नाही उन्हात आणत काही ऊन काय बारीक लागते का. म्हणून तुम्हाला सांगतोय काहीतरी बदल करा काहीतरी सुधारा काहीतरी शिक्षण घ्या ज्ञानाच्या गोष्टी वापर करा का हे राहणार नाही. ह्या बिचाऱ्यांनी काढलं त्यांच्या आई वडिलांनी आम्हाला दिल्या त्यांनी दिवस चांगलं काढलं. तुमच्या बायका असं दिवस काढणार नाही आणि असं वनवास काढणार नाही सोडून देतील तुम्हाला जातील निघून. म्हणून काहीतरी काळात बदल करून टाका बरं का. कसं काय वाटत तुला मग काय राहतील अशा राहतेल वेतन. नाही रे नाही राहायच्या नाही ऊन काय जागा जमीन नाही राहायची आणि केवढा वनवास झाला 10 वाजा आले ऊन किती लागते 10 10:30 सगळं कलियुग बदललंय. बदललंय सर तुम्ही पण बदला असं माझंही म्हणणं की समजाने बदला. फरक करायचं. हा काहीतरी गोष्टीला फरक करा. तरी आमच्या सणाचं स्वयंपाक आहे सगळं. काय आता अशाच बिचारा नाही केलं आता उपास राहाय बसलो आम्ही. हा. नाही, खरंच उपास राहणार उन्हात काय वनवास आहे बाबा. नकोल नकोल. नाही उपाशीच राहणार आहे काय राहणार आहे उपाशी. माझ्या गाणी म्हणत इथं फाट लाकूड कसं पेटवायचं. तुमच्यात नाही करायच्या ह्यांच्यात नाही करायच्या. हा नाहीच करायच्या. म्हणून तुम्हाला सांगतो की इथनं पुढे पिढीने सुधरा.